नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नयन राठोड पुन्हा एकदा गॅलेक्सी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताच्या संदर्भातील ते भारतामध्ये जे काही डोंगर रांगा असतील, भारतामध्ये जे काही पठार असतील, भारतामध्ये जे काही पर्वत असतील, या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत. खऱ्या अर्थाने याला नाव दिलं जातं भारताचा भौतिक भूगोल. मात्र आपण आपल्या सोयीसाठी आपण वेगवेगळे याच्यामध्ये टॉपिक करणार आहोत. तर भारतामध्ये जे काही पर्वत रांगा, डोंगर रांगा आणि पठार असतील त्याच्या संदर्भाची माहिती घेत असताना आधी आपण उत्तर भारतामध्ये जे काही हिमालय असेल, हिमालयाची निर्मिती कशी झाली आणि त्याच्या संदर्भात हिमालयाचे जे काही विभाग पडतात, ट्रान्स हिमालय असेल आणि हिमालय असेल उत्तर भारतामध्ये, त्यानंतर जे काही पूर्वोत्तर भारतामध्ये जे काही गारो, खासी, जैतिया यासारख्या टेकड्या असतील पूर्वोत्तर भारताचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर जे काही अरवली डोंगर रांग असेल, अरवली डोंगरानंतर जे काही पठारी भागामध्ये विंध्याचल पर्वत आहे, दक्षिण भारताच्या भागामध्ये जे काही पश्चिम घाट आहे, सातपुडा पर्वताचा भाग आहे. त्यानंतर दक्षिणेमध्ये ज्या डोंगर आहेत, नल्लामल्ला, येरामल्ला, वेलीकोंडा, पालकोंडा यासारख्या डोंगर असतील, किंवा इकडे जे काही निलगिरी डोंगर रांग असेल, कार्डमम डोंगर रांग असेल, या सर्वांचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मग जे काही पठार असेल, बुंदेलखंड, बघेलखंड, जे काही छोटा नागपूरचा पठार असेल किंवा मेघालयचा पठार असेल, या सर्वांच्या निर्मितीचा आणि याचा काय करणार आहोत आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर मग बघूया भारतातील पर्वत, डोंगर आणि पठार. पहिले शब्द समजून घेऊया. डोंगर म्हणजे नेमकं काय आणि पर्वत म्हणजे नेमकं काय. पर्वत आणि डोंगर हे दोन शब्द नेमके कसे वापरले जातात याच्या संदर्भात आपल्याला बघावं लागेल. आणि तिसरा शब्द आपल्याकडे काय आहे, पठार. समजून घेऊया आपण की ही समुद्र सपाटी असेल अशी, आणि त्यानंतर असा भाग काहीतरी वर आला असेल, असा डोंगराचा भाग असेल, इकडे डोंगर वर गेला असेल, त्यानंतर इथे सुद्धा असा डोंगर वर गेला असेल, आणि त्यानंतर या पद्धतीने असा प्रकारचा भाग असेल. ठीक आहे. मग यामध्ये हा समुद्री भाग आहे, समुद्राचा तळ आहे समजूया हा. आता याला आपण काय म्हणणार, समुद्र सपाटी म्हणतो. हे जे काही आहे याला काय म्हणतो आपण, समुद्र सपाटी. तर समुद्र सपाटीपासून डोंगराची आणि पर्वतांची उंची मोजली जात नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या भागापासून याची उंची मोजली जाते. समजून घेऊया. हा भाग आहे आणि ही समुद्र सपाटी आहे. समुद्र सपाटीपासून मोजायचं झालं असतं तर आपण इथून मोजली असती याची उंची, मात्र समुद्र सपाटीपासून मोजली जात नाही. तर उंची मोजत असताना याची काय मोजली जाईल, समुद्र सपाटीपासून उंची वेगळी मोजली जाते. मात्र पर्वत जर म्हणायचं असेल, पर्वत कोणाला म्हणावं, तर ही जी काही उंची आहे ही आजूबाजूच्या, म्हणजे इथून ही उंची इथं असावी. आणि किती असावी, तर पहिली आहे की याची उंची आजूबाजूच्या भागापेक्षा 1000 मीटर पेक्षा काय असावी, जास्त असावी. पहिली अट आहे पर्वत म्हणण्यासाठी 1000 मीटर पेक्षा याची उंची आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा कशी असावी, जास्त असावी. दुसरी अट काय आहे की याचा वरचा भाग कसा असावा, निमुळता असावा. वरचा भाग कसा असावा, निमुळता असावा. जर आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा 1000 मीटर उंच असेल आणि वरचा भाग निमुळता असेल तर त्याला काय म्हटलं जातं, पर्वत. ठीक आहे. आता डोंगर म्हणजे काय, तर आजूबाजूचा हा जो काही भाग आहे इथून याची उंची किती पेक्षा कमी असायला पाहिजे, पहिलं 1000 मीटर पेक्षा उंची काय असावी, कमी असेल. आणि दुसरी जी अट आहे ती कशी असेल, समान असेल. वरचा भाग कसा असेल, निमुळताच असेल. म्हणजे साध्या भाषेत असं म्हणू शकतो, डोंगर कधी म्हटलं जाईल जेव्हा ज्याची उंची 1000 मीटर पेक्षा कमी असेल. पर्वत कधी म्हटलं जाईल, 1000 मीटर पेक्षा जास्त. मग याला आपण काय म्हणणार आता, डोंगर. हा डोंगर आहे. मग आता पठार, पठाराची उंची नेमकी किती आहे, ती कमी सुद्धा असू शकते 1000 मीटर पेक्षा आणि 1000 मीटर पेक्षा जास्त येऊ शकते. मात्र वरचा जो भाग आहे हा निमुळता नसून कसा असावा, टेबलासारखा किंवा सपाट असावा. हा वरचा भाग जर सपाट असेल तर याला आपण म्हणतो प्लेटू, किंवा काय म्हणणार, याला पठार म्हणणार. या गोष्टी क्लिअर झाल्या. बिलकुल आपण बेसिक पासून बघतोय एकदम, इथं काही डाऊट होणार नाही. जर आपल्या क्लासमध्ये कुणीही जरी बसलं असेल, राज्यसेवेची तयारी करणारा, कंबाईनचा किंवा 10वी 12वीचा जरी विद्यार्थी बसला तर एकदम क्लिअर झालं पाहिजे. मग आपण इथं 3 गोष्टी क्लिअर केल्या, पठार, पर्वत आणि काय, डोंगर. पुढचे जे शब्द आहेत आपले क्लिअर करण्यासारखे ते कोणते आहेत,
ते आहे पर्वत रांग, माउंटेन रेंज म्हणतो त्याला आपण, पर्वत रांग. दुसरा शब्द आहे आपल्याकडे पर्वत माळा, माउंटेन चेन म्हणतो याला आपण. आणि तिसरा शब्द आहे आपल्याकडे कॉर्डिलेरा, कॉर्डिलेरा. हे तीन शब्द पुन्हा समजून घेऊ, कारण पठार पर्वत याच्यामध्ये हे तिन्ही शब्द येतात. आता पर्वत रांग म्हणजे काय, माउंटेन रेंज म्हणजे काय, तर समजून घेऊया. पर्वत निर्माण होण्यासाठी एखादी पर्वताची रांग, रांग म्हणजे सलग असलेली, समजून घेऊया. अशा प्रकारे एखादी जर खडक असेल आणि त्या खडकामध्ये जर हा संपीडन बल प्रयुक्त होत असेल तर याच्यामध्ये काय पडतील, वळ्या. आणि वळ्या पडल्यामुळे काय निर्माण होईल, वलित पर्वताची निर्मिती होईल. बरोबर आहे. मग आता जर अशा पद्धतीने याच्यामध्ये अभिनती आणि अपनती, अभिनती म्हणजे जे काही हे वर आहे याला अपनती म्हणतो, आणि जे काही खाली आहे याला काय म्हणतो, आपण अभिनती. जे काही अपनती म्हणजे अँटीक्लाइन आणि सिनक्लाइनची जर शृंखला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, पर्वत रांग. मग याच्यामध्ये शिखर असू शकतात, दऱ्या असू शकतात, पठारही असू शकतं. या सगळ्याला आपण काय म्हणतो, पर्वत रांग म्हणतो. आलं लक्षात. आता पर्वत माळा म्हणजे काय, माळा निर्माण होत असताना एका फुलामुळे माळ निर्माण होत असते का, नाही. फुलाचा काय असतो, तो गुच्छ असतो. मग पर्वत माळा काय असेल, पर्वत रांगांचा एक समूह असेल. उदाहरणार्थ कसं समजून घेऊया. हे एक डोंगर आहे, असा खडक आहे, हा दुसरा याला समांतर असा खडक आहे, आणि हा तिसरा याला समांतर खडक आहे. आणि जर याच्यावर सगळ्यावर कॉम्प्रेसिव्ह फोर्स तयार होत असेल तर काय निर्माण होईल, ही एक डोंगर रांग निर्माण होईल, पर्वत रांग निर्माण होईल. त्याच्या सलग ही एक पर्वत रांग निर्माण होईल, आणि त्याच्या सलग ही एक पर्वत रांग निर्माण होईल. म्हणजे काय असतं पर्वतमाळा, तर पर्वतमाळा पर्वत रांगांची काय असते, एक शृंखला असते. आलं लक्षात. आणि त्यानंतर कॉर्डिलेरा म्हणजे काय, तर समजून घेऊया. अशा ज्या काही पर्वतमाळा असतात, ही पर्वतमाळा एका वेगळ्या काळामध्ये तयार झाली, ही एका वेगळ्याच काळामध्ये तयार झाली, आणि ही एका वेगळ्याच काळामध्ये, म्हणजे वेगवेगळ्या काळामध्ये निर्माण झालेल्या पर्वत रांगेच्या किंवा पर्वतमाळाच्या शृंखलाला आपण काय म्हणतो, कॉर्डिलेरा. मग हे शब्द आपल्याला क्लिअर झाले असतील. कोणते कोणते शब्द आहेत, पर्वत रांग, पर्वतमाळा आणि कॉर्डिलेरा. आता याच्यामध्ये पर्वतरांग जर विचारलं तर पर्वतरांग कोण असेल, जसं उदाहरणार्थ काराकोरम, काराकोरम एक सिंगल पर्वतरांग आहे. लडाख जरी म्हटलं तर लडाख सुद्धा एक सिंगल पर्वतरांग आहे. झास्कर म्हटलं तरी सिंगल पर्वतरांग आहे. त्यानंतर ग्रेट हिमालय म्हटलं तर सिंगल पर्वतरांग आहे. मध्य हिमालय म्हटलं तर सिंगल पर्वतरांग आहे. शिवालिक म्हटलं तर सिंगल पर्वतरांग आहे. म्हणजे अशा प्रकारे या पर्वतरांगा असतात. या पर्वतरांगामध्ये डोंगर, दऱ्या, खोऱ्या, नद्या काही असू शकतात. आता पर्वतमाळा म्हटलं तर काय, तर जे ट्रान्स हिमालय आहे, या ट्रान्स हिमालयामध्ये 3 पर्वतरांग आहेत. एक काराकोरम, लडाख, झास्कर या तिघांचा एकत्रित समूह म्हणजे कोण आहे, ट्रान्स हिमालय. मग ट्रान्स हिमालय काय आहे, पर्वतमाळा आहे. हिमालय काय आहे, हिमालय सुद्धा पर्वतमाळा आहे. हिमालयामध्ये सुद्धा 3 पर्वतरांगांचा समावेश होतो, ग्रेट हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक. अशा प्रकारे काय म्हणतो त्याला आपण, पर्वतमाळा. कॉर्डिलेरा म्हणजे काय की अनेक काळामध्ये निर्माण झालेल्या, जसं हिमालयाची निर्मिती एका काळामधली आहे का, नाही, वेगवेगळ्या काळामध्ये आपण बघितलंय. किंवा रॉकी असेल, रॉकीची वेगळ्या वेगळ्या काळामध्ये निर्मिती झालेली आहे. एंडीजची आहे. मग कॉर्डिलेरा ऑफ एंडीज म्हणतो, कॉर्डिलेरा ऑफ रॉकी म्हणतो, कॉर्डिलेरा ऑफ ओरिएंटल, कॉर्डिलेरा ऑफ ओसिडेंटल. हे सगळे काय आहेत, कॉर्डिलेराचे काय आहेत, प्रकार आहेत. इथं तिन्ही शब्द क्लिअर झाले असतील. पर्वतरांग म्हणजे काय, पर्वतमाळा म्हणजे काय आणि कॉर्डिलेरा म्हणजे काय. मग याच्यामध्ये कोण कोण पर्वतरांग असतील, पर्वतरांगा कोण असतील हे शब्द विचारले जातील. पर्वतरांगा म्हटलं कोण, काराकोरम, त्यानंतर लडाख, झास्कर या काय पर्वतरांगा आहेत. किंवा ग्रेट हिमालय, ग्रेट हिमालय, त्यानंतर मध्य हिमालय,
त्यानंतर शिवालिक, या सगळ्या काय पर्वत रांगा आहेत. पर्वतमाळा म्हणलं तर काराकोरम, लडाख आणि झास्कर यांची एकच पर्वतमाळा झाली. कोण? ट्रान्स हिमालय. मग ट्रान्स हिमालय काय आहे? ट्रान्स हिमालय काय आहे? पर्वतमाळा आहे. ग्रेट हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक ही सुद्धा एक काय आहे? पर्वतमाळा आहे. म्हणून ही सुद्धा पर्वतमाळा आहे. लक्षात राहील. त्यानंतर आपल्याकडे कोण आहे? कॉर्डिलेरा ऑफ एंडीज, कॉर्डिलेरा ऑफ रॉकी, ओसिडेंटल, ओरिएंटल, या सगळ्या काय आहेत? कॉर्डिलेरा आहे. लक्षात राहील. म्हणजे अशा प्रकारे आपण 6 शब्द समजून गेले. पर्वत, डोंगर, पठार, पर्वतरांग, पर्वतमाळा आणि कॉर्डिलेरा. कुठे असं कन्फ्यूज नको. कुठं कुठं असं डोंगर का वापरलं कळालं नाही, पर्वत का वापरलं कळालं नाही. डोंगर शब्द म्हणजे काय? 1000 मीटरपेक्षा कमी उंची. पठार तर समजतं आपल्याला. म्हणजे अशा प्रकारे काही शब्द होते आपले. आता आपण याच्यामध्ये जे बघणार आहोत, उत्तर भारतीय जे काही डोंगराळ प्रदेश आहे किंवा जो काही पर्वतीय प्रदेश आहे याच्याबद्दल आपण काय करणार आहे? अभ्यास करणार आहे. आता खऱ्या अर्थाने उत्तर भारताकडे जात असताना उत्तर भारतामध्ये हिमालय आणि ट्रान्स हिमालयाची निर्मिती झालेली आहे. मग आपण पहिला जो आपण याच्यामध्ये अभ्यास करतोय तर त्याच्यामध्ये आपण हिमालयाचा अभ्यास करूया. आणि हिमालया बरोबरच कोण असेल दुसरा? आपला ट्रान्स हिमालय. किंवा ट्रान्स हिमालयाला आधी बघून घेऊ. ट्रान्स हिमालय. आता हे जे काही हिमालय आणि ट्रान्स हिमालय असेल हे उत्तर येत आहे का दक्षिण येत आहे? उत्तर येत आहे. आणि कुठे निर्माण झालेलं आहे? युरेशियन प्लेट आणि इंडो ऑस्ट्रियन प्लेटच्या सीमा भागामध्ये निर्माण झालेलं आहे. आता समजून घेऊ आपण की हिमालयाची निर्मिती नेमकी कशी झाली. तर हिमालयाची निर्मिती बघत असताना आपण या पद्धतीने एक छोटासा आपण मॅप काढूया. हा युरोपचा आपण मॅप बनवतोय. इकडे आफ्रिकेचा हा भाग आला. आता आशियाचा भाग काढतोय आपण. हा भारत आहे आणि भारतानंतर हा पूर्व आशियाचा भाग आहे. हा पूर्ण कोण झाला? युरोप आणि आशिया झाला हा सगळा. त्यानंतर इकडे कोण आहे? छोटे छोटे बेट समूह आहे जे आपण आधी लेक्चरला बघितलेलं आहे. कोण आहे? हा इंडोनेशिया. आणि इंडोनेशिया नंतर हा कोण आहे? ऑस्ट्रेलियाचा भाग आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं आपल्याकडे जे काही प्लेट आहेत, प्लेट टेक्टॉनिक सिद्धांतानुसार जर आपण विचार केला तर आपल्याकडे काही प्लेट आहेत. कोणते कोणते प्लेट आहेत? तर ही जी काही अशी प्लेट आहे, ही प्लेट ही इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे. इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची प्लेट आहे. प्लेट टेक्टॉनिक सिद्धांत आपण फिजिकल जिओग्राफी किंवा भूरूपशास्त्राचा भाग आहे त्याच्याकडे बघितलेलं आहे. ही इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे. आणि इकडची ही जी काही प्लेट आहे, ही जी प्लेट आहे ही प्लेटला आपण भूपट्ट म्हणतो. ही युरेशियन प्लेट आहे. ही आता कोण राहिली? आफ्रिकन प्लेट. अशा जगामध्ये एकूण किती प्लेट आहेत? मोठ्या 7 प्लेट आहेत आणि छोट्या 100 पेक्षा जास्त प्लेट आहेत. आता या ज्या प्लेट आहेत या कशा प्लेट आहेत? तर भौतिक भूगोलच्या भागामध्ये जे काही शिलावरण आहे या शिलावरणाच्या काय आहे? शिलारस आहे खाली आणि शिलारसाच्या वर तरंगणारा जमिनीचा जो भाग आहे तुटलेला त्याला आपण काय म्हणत असतो? प्लेट. या प्लेटमध्ये सतत काय आहे? गती होत असती. हे स्थिर नाही तर एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे यांची काय होत असती? गती होत असती. म्हणून मी आधी पण म्हटलेलं आहे जर भारताचा भूगोल किंवा भारताचा हिमालयाची निर्मिती, पश्चिम घाटाची निर्मिती बघायचं असेल तर निश्चितपणे तुम्हाला भौतिक भूगोलमध्ये जावंच लागणार आहे. त्याचा संदर्भ घेतल्याशिवाय तुम्हाला इकडे समजणारच नाही. हिमालयाची निर्मिती नेमकी कशी झाली? तर वेगनरचा सिद्धांत तुम्ही बघा किंवा प्लेट टेक्टॉनिकचा सिद्धांत बघा. या दोन्हीनुसार आपल्या हिमालयाची निर्मिती कशी झाली? तर हे जे काही इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे या इंडो ऑस्ट्रेलियन प्लेटमध्ये आणि युरेशियन प्लेटमध्ये काय झालेलं आहे? ही प्लेट, या प्लेटची गती कशी आहे? इकडे आहे, हा असा वाहतोय आणि ही प्लेट कुठे वाहते? अशी वाहते. आणि आपण आधी बघितलेलं आहे जर अशा प्लेट एकमेकाच्या जवळ येत असतील, 2 प्लेट एकमेकाच्या जवळ येत असतील तर त्याला काय म्हणतो आपण? अभिसारी का अपसारी? तर अभिसारी प्लेट म्हणतो. कन्व्हर्जंट का डायव्हर्जंट? तर त्या काय आहेत? कन्व्हर्जंट प्लेट आहेत. कन्व्हर्जंट प्लेट एकमेकाच्या जवळ येत असताना ज्याची घनता जास्त असेल ते कुठे जाईल? खाली जाईल आणि ज्याची घनता कमी असेल ते वर जाईल.
भौतिक भूगोलमध्ये आपण क्लिअर केलेलं आहे की जर महाखंडीय प्लेट असेल तर त्याची घनता कमी असते, महासागरीय प्लेटची घनता जास्त असते. आणि मिश्र जर प्लेट असेल, मिश्र म्हणजे ज्याच्यामध्ये जमिनीचाही भाग आणि महासागरीय भाग असेल, त्याची घनता महासागरीय आणि खंडीयच्या दरम्यानची असते. जर युरेशियन प्लेट आपण बघितली, ही कोणती प्लेट आहे? युरेशियन प्लेट आहे. युरेशियन प्लेट आहे ही. आणि ही कोणती आहे? इंडो ऑस्ट्रेलियन. आता दोन प्लेट आहेत, समजून घेऊया आपण. ही प्लेट आहे अशी आणि ही सुद्धा प्लेट आहे अशी, आणि याच्या खाली कोण आहे म्हटलंय आपण आधीपासूनच? शिलारस आहे असं म्हणतोय आपण. तर हे शिलारस आहे सगळा खाली, तप्त असा लावारस आहे. आता दोन प्लेट जर एकमेकाच्या जवळ येणार असतील तर याची जर घनता जास्त असेल, याची घनता आपण 2.92 करून टाकूया आणि याची किती असेल मग? 2.62 करून टाकूया. दोन्ही जर एकमेकाच्या जवळ येणार असेल तर जास्त घनतेची प्लेट खाली जाईल आणि या दुर्बलावरणामध्ये जाऊन काय होईल? नष्ट होईल. मग ही इथं नष्ट होईल. मग हे याचं काय आहे? सबडक्शन झोन आहे. हे याचं काय आहे? सबडक्शन झोन किंवा नमवनी क्षेत्र आहे. सबडक्शन झोन म्हणजे काय? ज्या ठिकाणी एक प्लेट खाली जाऊन नष्ट होत असती आणि त्याचा शिलारस तयार होतो, त्या क्षेत्राला आपण काय म्हणतो? सबडक्शन झोन म्हणतो. आणि या सबडक्शन झोन मधूनच नंतर काय होईल? शिलारस तयार होईल आणि हा शिलारस कुठे येईल? वर. जर अशा प्रकारे एक प्लेट खाली जात असेल तर जी प्लेट हलकी असेल ती कुठे जाईल? वर जाईल. आणि वर जाऊन त्याच्यामध्ये काय निर्माण होईल? वळ्या निर्माण होतील अशा. आणि ही प्लेट इकडची कुठे जाईल? अशी खाली जाईल, वाकून जाईल सगळ्या प्लेट. आणि नंतर हे जे काही वळ्या पडल्या कमी, यालाच काय म्हणतो आपण? वलित पर्वत. वलित पर्वत. मग वलित पर्वताची निर्मिती नेमकी कोणत्या सीमेमध्ये झालेली आहे? जिथं दोन सीमा एकमेकाच्या जवळ, म्हणजेच कशी आहे ती? अभिसारी. अभिसारी सीमा आहे. आणि अभिसारी सीमेमध्ये एक जाऊन नष्ट होते म्हणून त्याला काय म्हणतो आपण? विनाशकारी सीमा म्हणतोय. काय म्हणतोय? विनाशकारी सीमा. ज्या मुलांना कंबाईनची तयारी करायची असेल, फक्त भारत आणि महाराष्ट्राचा अभ्यास न करताना फिजिकल जिओग्राफी आणि क्लायमेटॉलॉजीचा सुद्धा त्यांना महत्वाचा भाग त्यांना आहे. नुसतं जर भारताचा भूगोल पाठ करतो म्हटलं तर होणार नाही. याच्यासाठी कुठे जावं लागणार आहे? फिजिकल जिओग्राफीमध्ये जावंच लागणार आहे. मग असं जर असेल विनाशकारी, म्हणजे निश्चितपणे भारत आणि जे काही युरेशियन प्लेट आहे, ही प्लेट, याच्यामध्ये कोणाची घनता जास्त असेल तर इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट मिश्र प्लेट आहे आणि युरेशियन प्लेट महाखंडीय प्लेट आहे. मग याची घनता कमी आहे आणि याची घनता जास्त आहे. मग यापैकी कोणती प्लेट नष्ट होत असेल? इथं पाठ करण्यासारखं काही, पाठ करायचं काय? ही मिश्र प्लेट आहे. मिश्र प्लेट म्हणजे घनता जास्त, महाखंडीय म्हणजे प्लेटची घनता कमी. कोण प्लेट वर जात असेल? युरेशियन प्लेट वर जात असेल, वळ्या निर्माण होत असतील आणि वलित पर्वताची निर्मिती झाली असेल. इकडचाही भाग काही वर गेला असेल पण कुठं जाईल? जास्त खाली जाईल आणि खाली गेल्यामुळे नष्ट. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये भारताच्या भूमीचा काय होणार आहे? हळूहळू विनाश होणार आहे. म्हणजे उत्तर भारताकडे जो काही भारताचा भाग आहे, हळूहळू हळूहळू हळू काय होईल? विनाश होईल. आणि आपण भौतिक भूगोल म्हटलंय की जे काही प्लेट असतात, या प्लेटच्या वहनाचा दर किती असतो? 2 ते 5च्या दरम्यान, 2 ते 5 सीएमच्या दरम्यान. भारताच्या प्लेटच्या वहनाचा दर सुद्धा 2 ते 3 सीएमच्या दरम्यानच आहे. म्हणजे हजारो वर्षानंतर ती 2000 सीएम किंवा 2500 सीएम नष्ट होणार आहे. तोपर्यंत काही आपण बघायला राहणार नाही. पण निश्चितपणे एवढं कळतंय की भारताची भूमी किंवा उत्तर भारतीय क्षेत्रामध्ये भारताची जी प्लेट आहे ती हळूहळू सबडक्शन झोन मध्ये जाऊन काय होत आहे? नष्ट होत आहे. आणि मग ही इकडची प्लेट आहे युरेशियन प्लेट, इकडची प्लेट आहे इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. मग युरेशियन प्लेटचा जो काही भाग वर गेलेला आहे आणि वळ्या निर्माण झाल्या त्यालाच म्हणतो ट्रान्स हिमालयाचा भाग. आणि इंडियन प्लेटचा जो काही भाग असा वर पडलेला आहे, वळ्या पडलेल्या आहेत, त्याला आपण म्हणतो हिमालय. म्हणून उत्तर भारतामध्ये 2 हिमालय आहेत, एक ट्रान्स हिमालय आणि दुसरा हिमालय. टोटल 6 पर्वतरांगा आहेत. काराकोरम, लडाख आणि झास्कर या ट्रान्स हिमालयाचा भाग आहे. म्हणजे कोणत्या प्लेटचा भाग आहे? युरेशियन प्लेटचा भाग आहे. तर दक्षिणेत जे काही हिमालय आहे त्याच्यामध्ये ग्रेट हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक आहे. ही हिमालयाचा भाग कोणत्या प्लेटचा भाग असेल? इंडो ऑस्ट्रेलियन प्लेटचा भाग. आणि या क्षेत्रामध्ये ज्वालामुखी आणि भूकंप काय येतात? तर निश्चितपणे सबडक्शन झोन आहे आणि सबडक्शन झोन मधूनच शिलारस वर येऊ शकतो किंवा भूकंपाची निर्मिती होऊ शकते.
आता इतरच्या तुलनेत जर विचार केला आपण, म्हणजे पॅसिफिक क्षेत्रामध्ये खूप सारे ज्वालामुखी आहेत, किंवा युरोपच्या क्षेत्रामध्ये जिथं दोन प्लेट एकत्र येतात तिथे खूप साऱ्या काय आहेत, ज्वालामुखी आहेत. मग हिमालयीन क्षेत्रामध्ये भूकंप येतात मात्र ज्वालामुखी का जास्त नाही? याचं मुख्य कारण काय आहे? हिमालयाची उंची कशी आहे? जास्त आहे. त्यामुळे शिलारस जर वर यायचा असेल तर त्याला ती सगळी पट्टी काय करावी लागेल? तोडावी लागेल. त्याच्यामुळे तेवढ्या वर येऊन शिलारस वर आलेला नाही. त्यामुळे तिथं काय निर्माण झालेले नाहीत? ज्वालामुखी निर्माण झालेले नाहीत, मात्र काय आहेत? भूकंप आहेत. याचाच जो भाग आहे हिमालयाचा तो दक्षिणेत विस्तार झालेला आहे आणि तोच अंदमान आणि निकोबारच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला भेटतो. आणि अंदमान आणि निकोबारमध्ये सागर तळावरती निर्माण झाली असेल, तिथं खोली कशी असेल? कमी असेल. म्हणूनच बॅरन आणि नारकोंडम सारखे ज्वालामुखी तिथं निर्माण झालेले आहेत. सगळं सायंटिफिक आपल्याला सांगता आलं पाहिजे ते तिथंच का निर्माण आणि इथं का निर्माण झाले नाही. म्हणजे अशा प्रकारे हिमालयाच्या निर्मितीचा मुख्य घटक कोण आहे? दोन प्लेट आहेत. आणि या दोन प्लेटच्या दरम्यान कोणती सीमा आहे? तर अभिसारी सीमा आहे. आता जर इथे बघत असेल, बघा लक्षात घ्या, ही इकडून प्लेट जी आहे ही थोडी पुढे गेलेली आहे आणि इथं थोडी पुढे गेलेली आहे, ही थोडी मागे आहे. बा काय म्हणतोय? जर दोन प्लेट अशा चालल्या असतील, ही प्लेट इकडे चालली, ही प्लेट इकडे चालली, जास्तीत जास्त जे फोर्स राहील पूर्वेकडे जास्त फोर्स राहील, पश्चिमेकडे फोर्स कसा राहील? कमी राहील. जर दोन गाड्या अशा चालल्या असेल तर इथे येऊन ऍक्सिडेंट जोरात होईल, इकडे जास्त ऍक्सिडेंट होणार नाही. म्हणून बघा लक्षात घ्या, इकडे फोर्स असा आहे म्हणून इकडे कॉम्प्रेन्सिव्ह फोर्स जास्त आहे, म्हणून इथं बल जास्त आहे. आणि बल जास्त असल्यामुळे इकडे उंची कशी असेल? जास्त असेल. आणि इकडे बल कमी आहे, बल कमी आहे म्हणून उंची कशी आहे? कमी आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की हिमालयाची जी उंची आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना काय होत जाते? वाढत जाते. का वाढत जाते? उगाच असं नाही, पाठ करून नाही आपल्याला बसायचंय. हिमालयाची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना वाढत जाते. आयोग विचारेल पुढं का वाढत जाते? याच्यामुळे काय कारण आहे? तर दोन प्लेटची जी काही गती आहे ती गती प्रामुख्याने आणि त्याच्या मागे असलेलं बल जबाबदार आहे. मग इकडे जर जास्त कॉम्प्रेस असेल तर इकडे उंची जास्त, मग दाबल्या गेल्यामुळे इकडे उंची जर जास्त झाली असेल तर रुंदी कमी असेल का जास्त असेल? पूर्वेकडे रुंदी जर दाबलं जात असेल तर रुंदी कमी असेल. आणि इकडे जर बल पश्चिमेकडे कमी असेल तर रुंदी जास्त असेल. म्हणूनच म्हटलं जातं हिमालयाची रुंदी विस्तार पश्चिमेकडे जास्त आहे, पूर्वेकडे जात असताना तो कमी होत जातो. तर ही जी पश्चिमेकडे रुंदी आहे ती 500 किलोमीटर पर्यंत रुंदी आहे, पूर्वेकडे जाताना फक्त 150 किलोमीटर रुंदी आहे. म्हणजे पश्चिमेकडे कडून पूर्वेकडे जाताना रुंदी कमी होत जाते, तर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना रुंदी वाढत जाते. उंचीचा जर विचार केला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना उंची वाढत जाते, तर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना उंची कमी होत जाते. पाठांतराची गरज नाही, समजणं गरजेचं आहे. बल मुख्यतः जबाबदार आहे. कोणतं बल असेल दोन्हीच्या दरम्यान? संपीडन बलच असेल. कारण संपीडन बलामुळेच काय पडतात? वळ्या आणि वलित पर्वताची निर्मिती होत असते. मग अशा प्रकारे हिमालयाची काय झालेली आहे? निर्मिती. मग हे जे काही बल आहे या बलामुळे काय निर्माण झालं असेल समजून घेऊया. भारत जर आपण असा काढला, भारत जर आपण असा काढला तर उत्तर भारतात हिमालयाची निर्मिती झालेली. आणि ही हिमालय जे आहे प्रामुख्याने या हिमालयामध्ये दोन हिमालयाचा आपण भाग करूया. पहिले जो उत्तर भारतात आहे, ही जी काही हिमालय आहे अशी ही रांग विस्तारलेली आहे पहिली, त्याचं नाव आहे काराकोरम. ही दुसरी पर्वतरांग विस्तारलेली आहे, तिचं नाव आहे लडाख. आणि तिसरी पर्वतरांग विस्तारलेली आहे, तिचं नाव आहे जास्कर. पहिली कोण आहे? काराकोरम. दुसरी कोण आहे? लडाख. आणि तिसरी कोण आहे? जास्कर. आता याच्यानंतर जी मुख्य आपल्या याच्यामध्ये आहे ती ही जी अशी पूर्ण हिमालयाची पर्वतरांग विस्तारलेली आहे ही आहे ग्रेट हिमालय. इथून सुरुवात होते, ही इथे येऊन थांबते मध्य हिमालय. आणि इथून इकडून पाकिस्तान मधून आलेली ही जी आहे ही पूर्ण इकडे जाते, ही कोण आहे? शिवालिक. 3 पर्वतरांग आहेत आणि इकडे 3 पर्वतरांग आहेत. तर पहिली कोण आहे? काराकोरम. दुसरी कोण आहे? लडाख. तिसरी कोण आहे? जास्कर.
त्यानंतर कोण आहे? ग्रेट हिमालय, त्यालाच म्हणतो महान हिमालय, त्यालाच म्हणतो आपण हिमाद्री. त्यानंतर मध्य हिमालय किंवा त्यालाच म्हणतो लेझर हिमालय, आणि बाहेरची आहे शिवालिक किंवा बाह्य हिमालय. आता हिमालय नुसता इथपर्यंत मर्यादित नाहीये, तर या हिमालयाचा भाग प्रामुख्याने बघा, इकडे वर आहे, इकडे खाली दबला, इकडे पुन्हा काय वर आहे. हिमालयाला वास्तविकतेमध्ये जर बघतो म्हटलं तर हा सगळा असा हिमालय इकडे पाकिस्तानमध्ये सुद्धा असा विस्तारलेला आहे, आणि इकडे सुद्धा पूर्वेकडे म्यानमार पर्यंत विस्तारलेलं आहे. वास्तविकतेला त्याला जर बघायचं असेल आपल्याला तर बघून घेऊया. प्रॅक्टिस झाली पाहिजे तुमची पण मॅपची, मॅप बनवता आला पाहिजे. हा तर भारत आहे असा, बरोबर आहे. आता या भारतामध्ये हिमालय कसा विस्तारलेला आहे बघूया आपण. हिमालय जो आहे इथून या पद्धतीने इथून असा विस्तारलेला आहे, तो पूर्ण हिमालयाचा विचार करतोय आपण. असा पूर्ण हिमालय विस्तारलेला आहे, हा हिमालय विस्तारलेला आहे. हिमालयाचा आकार कसा दिसतोय मग? धनुष्यासारखा, धनुष्यबाणासारखा का निर्माण झाला हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर बघूया, इकडची प्लेट कोणती आहे? इंडो ऑस्ट्रेलियन. तिकडची प्लेट कोण आहे? युरेशियन. मग इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट पश्चिमेकडे थोडी पुढे गेलेली आहे, तर नेपाळच्या भागामध्ये युरेशियन प्लेट थोडी पुढे आलेली आहे. तर पूर्वेकडे जर विचार केला तर पूर्वेकडे पुन्हा कोणती प्लेट पुढे गेलेली आहे? इंडो ऑस्ट्रेलियन. मग याच्यामुळे असे गोल वक्र निर्माण झाले, त्याला आपण वक्र म्हणतो. मग वक्र निर्माण झाले तर त्या वक्राला काय नाव आहे? हा जो वक्र आहे, इथं वक्र असा निर्माण झाला, याला आहे काश्मीर अक्षवक्र. काय नाव आहे? काश्मीर अक्षवक्र. मग काश्मीर अक्षवक्र हे निर्माण होण्यासाठी, काश्मीर अक्षवक्र निर्माण होण्यासाठी काय जबाबदार आहे? बल जबाबदार आहे. आणि काश्मीर अक्षवक्राजवळ इंडियन प्लेट थोडी पुढे गेलेली आहे. कोणाच्या? इंडो ऑस्ट्रेलियन प्लेटच्या, युरेशियन प्लेटच्या. इकडे युरेशियन आणि इकडे इंडो ऑस्ट्रेलियन. इथे जर बघितलं तर हा नेपाळ आहे, म्हणून याला म्हणतो आपण नेपाळ अक्षवक्र. नेपाळ अक्षवक्र. मग नेपाळ अक्षवक्राची निर्मिती का झाली? तर नेपाळ अक्षवक्रामध्ये युरेशियन प्लेट पुढे आलेली आहे. कोणत्या प्लेटपेक्षा? इंडो ऑस्ट्रेलियन प्लेटच्या. त्यानंतर पुढचा जो हा आहे याला म्हणतो आपण आसाम किंवा अरुणाचल प्रदेश. आसाम अक्षवक्र. मग आसाम अक्षवक्राची निर्मितीसाठी कोणतं बल जबाबदार आहे? इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट पुढे जाण्यामुळे. आणि या बलामुळे, या अक्षवक्रामुळे याची जी आकार आहे हिमालयाचा तो कसा झालेला आहे? धनुष्यबाणासारखा निर्माण झालेला आहे. आता हिमालयाची जर आपण विस्तार बघितला तर हा हिमालयाचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे? तर पाकिस्तानमध्ये जे काही हा विस्तार आहे, पाकिस्तानमध्ये किरथर असं नाही का फक्त भारतात हिमालय, पाकिस्तानमध्ये सुद्धा याचा विस्तार आहे. त्याचं नाव डोंगर आहे किरथर डोंगर. आणि इथं जे आहे याचं नाव आहे सुलेमान डोंगर. आणि कोण आहे? किरथर डोंगर पाकिस्तानमध्ये. तर भारतामध्ये पूर्ण हिमालय, नेपाळमध्ये नेपाळ हिमालय, तर म्यानमार म्हणजे हे काही आहे, हे जे आहे याचं नाव काय आहे? अराकान योमा नाव आहे. आणि एकदम दक्षिणेत हे जे आहे याचं नाव आहे राखीन्योमा. आणि याचा जो दक्षिणेचा विस्तार आहे तो भारताचा कोण आहे? अंदमान आणि निकोबार. मग हिमालयाचा अति दक्षिणेचा विस्तार कोण आहे? अंदमान आणि निकोबार. तर अति पश्चिमेचा विस्तार पाकिस्तान मधील किरथर आणि सुलेमान आहे.
आता याच्यामध्ये 6 पर्वतरांग आहेत. इकडे जे आहे ट्रान्स हिमालयाचा भाग आहे, जो कोणत्या प्लेटचा भाग असेल, युरेशियन प्लेटचा. आणि हिमालयामध्ये ज्या आहेत 3 पर्वतरांगा, ग्रेट हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक, ते कोणत्या प्लेटचा भाग असेल, इंडो ऑस्ट्रेलियन. म्हणजे हिमालयाची निर्मिती कशी झाली, अशा पद्धतीने कोणाची निर्मिती झालेली आहे, हिमालयाची निर्मिती झालेली आहे. लक्षात राहील सर्वांना. मग अशा प्रकारे आपण आता हिमालयाची निर्मिती बघितली. आता या हिमालयामध्ये जे 2 भाग करतोय आपण, ते 2 भाग कोणते आहेत, तर पहिला भाग आहे आपल्याकडे ट्रान्स हिमालय. ट्रान्स हिमालय. ट्रान्स हिमालय. आता ट्रान्स हिमालयाची निर्मिती कशी झाली बघितलं. मग याच्यामध्ये किती पर्वतरांग आहेत, तर याच्यामध्ये 3 पर्वतरांग आहेत. पहिली पर्वतरांग एकदम जी उत्तर येते त्याचं नाव काय आहे, काराकोरम. दुसरी कोणती आहे, लडाख. आणि तिसरी आहे झास्कर. या 3 पर्वतरांगांचा अभ्यास करू ट्रान्स हिमालयामध्ये. आणि दुसरं कोण आहे आपल्याकडे, हिमालय. हिमालय. आणि हिमालयामध्ये सुद्धा 3 पर्वतरांग आहेत, ग्रेट हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक. मग बघूया ट्रान्स हिमालय कसं आहे. हा हिमालयाचा भाग आहे, म्हणजे उत्तर भारताचा भाग आहे. या उत्तर भारताच्या भागामध्ये पहिली जी पर्वतरांग आहे, ही पहिली पर्वतरांग आहे काराकोरम. ही काराकोरम पर्वतरांग आहे. दुसरी जी पर्वतरांग आहे याचं नाव आहे लडाख. आणि त्यानंतर इथपर्यंत लडाख आल्यानंतर इथं तुटलेला भाग आहे, हा कैलाश पर्वताचा भाग आहे. आणि इथे कोण आहे, झास्कर. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर इकडे नदी एक गेलेली आहे. या नदीचं नाव आहे, इकडून जी नदी जाते या नदीचं नाव आहे यारकंद नदी. आणि इथून जी नदी येणारी आहे, इकडून नदी आलेली, ही कोण आहे, शोक नदी आहे. आणि इकडून जी नदी अशी गेलेली आहे, या नदीचं नाव काय आहे, सिंधू नदी आहे. बघा लक्षात घ्या, जी पहिली पर्वतरांग आहे काराकोरम, ती यारकंद नदी आणि शोक नदीच्या दरम्यान बंदिस्त झालेली आहे. तर दुसरं जे आहे लडाखचा जो भाग आहे, तो शोक नदी आणि सिंधूच्या दरम्यान बंदिस्त झालेली आहे. मग याच्या पलीकडे जो भाग गेलेला आहे, याच्या पलीकडे याचा भाग इकडे जो विस्तारलेला आहे, हा हिमालयाचा, याला नाव आहे राक्कामोशी हरपोशी. काय नाव आहे त्याला, राक्कामोशी हरपोशी. आणि या नदीचं नाव आपण लिहूया याच्यामध्ये. ही कोणती नदी आहे, यारकंद नदी आहे. ही नदी कोण आहे, शोक नदी आहे. नद्यांमध्ये पुन्हा आपला अभ्यास होईल त्याच्या संदर्भात. आणि ही नदी कोण आहे, तर ही आहे सिंधू नदी. आणि ही नदी कुठून उगम पावते, तर या नदीला उगमासाठी इथे एक सरोवर आहे. या सरोवराचं नाव काय आहे, मानस सरोवर. मानस सरोवर. आणि ही जी काही मध्ये लडाख जी डोंगर रांग आहे, ही जी काही लडाख डोंगर रांग आहे, या लडाख डोंगर रांगेचा भाग जो तिबेटमध्ये विस्तारलेला आहे, इथे तिबेटमध्ये विस्तारलेला आहे, याचं नाव आहे कैलाश पर्वत. जे कैलाश पर्वताच्या यात्रेला जातात तोच हा कैलाश पर्वत, जो कोणाचा भाग आहे, लडाखचा भाग आहे. आणि दक्षिणेत जी आहे ती कोणती आहे, झास्कर आहे. आणि झास्कर जी काही आहे ती सच्चर झोन नावाच्या एका दरीमुळे ग्रेट हिमालयापासून काय झालेली आहे, वेगळी झालेली आहे. म्हणजे इथं दक्षिणेत कोण आहे, तर दक्षिणेत सच्चर झोन. हे जे झोन आहे ते कोण आहे, सच्चर झोन. कोण आहे हा, सच्चर झोन. मग सच्चर झोन म्हणजे म्हणजे हिमालय आणि ट्रान्स हिमालयाच्या दरम्यान झोन कोणती आहे, तर काय नाव आहे,
सच्चर झोन. या सच्चर झोनमुळे ट्रान्स हिमालय आणि हिमालय एकमेकापासून वेगळे होतात. आता याच्यामध्ये जर बघितलं, ही जी पहिली पर्वतरांग आहे, या पहिल्या पर्वतरांगेचा जर आपण अभ्यास केला, या पद्धतीने इथून विस्तारलेली आहे ही पर्वतरांग, या पद्धतीने इथपर्यंत आलेली आहे. काय नाव देणार आपण याला? काराकोरम. मग काराकोरमची जी सरासरी लांबी आहे, काराकोरमची सरासरी लांबी, ही सरासरी लांबी किती आहे? 800 किलोमीटर आहे. सरासरी जर उंची विचारली आपल्याला, तर उंची किती आहे? 8000 मीटर आहे. आणि कुठून कुठपर्यंत याचा विस्तार आहे जर म्हटलं, तर पश्चिमेत कोण? यारकंद नदी. पश्चिमेत कोण? यारकंद नदी. ही इकडे आलेली कोण आहे? यारकंद नदी आहे. आणि इकडे कोणती नदी आहे? ही शोक नदी. बरोबर आहे. मग याच्या दरम्यान कोण विस्तारलेला आहे? हा, ही कोण आहे? शोक नदी आहे. शोक नदी आहे. आणि ही कोण आहे? यारकंद नदी आहे. आणि ही शोक नदी. आता याच्यामध्ये ही जी काही पर्वतरांग आहे काराकोरम, याला नाव आपण देऊन टाकूया काराकोरम म्हणून. काराकोरम नाव आहे. ही जी नदी आहे ही अति उंचावरील, किंवा ही जी पर्वत आहे अति उंचावरील आहे, म्हणून इथं हिम नद्या आहेत खूप साऱ्या, ग्लेशियर्स आहेत. कोण कोण आहे? बाल्फो आहे, बातुरा आहे, स्कॅमरी आहे आणि सियाचीन यासारख्या महत्वाच्या कोण आहेत? हिमनद्या आहेत. मग कोणत्या कोणत्या हिमनद्या आहेत? हिमनद्या कशाने दाखवूया आपण? याच्याने दाखवूया. बाल्फो आहे या भागामध्ये, बातुरा आहे, स्कॅमरी आहे, आणि महत्वाची इथं कोण आहे? ही सियाचीन आहे. बरोबर आहे. मग नावही देऊन टाकूया आपण त्याला. काय नाव आहे? बाल्फो, बातुरा, स्कॅमरी, आणि महत्वाची कोण आहे आपल्यासाठी? ही सियाचीन. ही आहे आपल्याकडे सियाचीन. लक्षात असलं पाहिजे, बाल्फो, बातुरा, स्कॅमरी, सियाचीन या महत्वाच्या हिमनद्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमधल्या आहेत? तर कोण आहे? काराकोरम. आता या पर्वतरांगेमध्येच भारतातील सर्वात उंच शिखर समजला जाणारा कोण आहे? या भागामध्ये भारतातील सर्वात उंच शिखर समजला जाणारा जो भाग आहे हा कोण आहे? K2 आहे. K2 आहे, ज्याची उंची किती आहे? 8611 मीटर. सर्वात उंच शिखर आहे भारतातील. पण खऱ्या अर्थाने हा कोणत्या क्षेत्रामध्ये असेल? फनामध्ये किंवा बाल्टिस्तानमध्ये. बाल्टिस्तान किंवा जे काही पाकिस्ताननी त्याला नाव दिलेले पाक अकोबाईट काश्मीरमध्ये. म्हणून काही पुस्तकामध्ये असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की भारतातील सर्वात उंच शिखर कांचनगंगाचे आहे. म्हणजे ते स्वतः मान्य करताय की आम्ही हा भाग कोणासाठी सोडून दिलेला आहे? पाकिस्तानसाठी. चुकीचं आहे. भारतीय गव्हर्नमेंटने स्टेटमेंट कधीच असं दिलेलं नाही की हा जो भाग आहे हा भाग आम्ही सोडून दिलेला आहे. आलं लक्षात? त्यामुळे हे वाक्य आपल्याला सतत लक्षात ठेवावं लागेल. हा जो काही भाग आहे फनाचा तो भारताचा भाग आहे, आणि तिथे जे काही K2 आहे 8611 हेच भारतातील सर्वात उंच शिखर आहे. कब्जा जरी पाकिस्तानचा असेल तरी भाग कोणाचा आहे? तो भारताचा भाग आहे. म्हणून K2 किंवा त्यालाच गॉडविन ऑस्टिन असं नाव देतो आपण, ते भारतातील सर्वात उंच शिखर आहे. याच्या साईडला इथं घशेरब्रम आहे आणि इथंच कोण आहे? मशेरब्रम आहे. सगळ्या शिखरांचा आपण क्रम पाठ करून घेणार आहोत. घशेरब्रम आणि कोण आहे? मशेरब्रम. त्यानंतर इतर जे काही भाग आहेत, इथं एक खिंड आहे, या खिंडीचं नाव आहे
खिंड म्हणजे पास आहे, ही पास पास कळतं सगळ्यांना. खिंड, ही जी खिंड आहे या खिंडीचं नाव आहे काराकोरम खिंड. या काराकोरम खिंडीच्या माध्यमातून सध्या पाकिस्तान आणि चीनच्या दरम्यान काय चालू आहे, सिपेक परियोजना चालू आहे. सिपेक सर्वांना माहित असेल, मॅप व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. सिपेक, आता जर समजलं सिपेक चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर हा जो काही रूट आहे आता सध्या जे काही काराकोरम खिंडीच्या माध्यमातून जातो, प्राचीन काळामध्ये त्याचंच नाव होतं सिल्क रूट किंवा त्याला काय म्हणतो आपण, रेशम मार्ग. सर्वात जास्त रेशमचं उत्पादन करणारा भाग कोण आहे, तर चीनचा भाग आहे, चीनचा पूर्व भाग. आणि या माध्यमातून प्राचीन काळी सुद्धा या भारताच्या जी काही खिंड आहे काराकोरमची खिंड, याच्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या माध्यमातून कुठे जात होता हा मार्ग, पूर्ण युरोप पर्यंत जात होता. तर चीनचा आता जो प्लॅन आहे तो कशाच्या माध्यमातून आहे, सिपेकच्या माध्यमातून आहे. भारताने याला काय केलेलं आहे, विरोध केलेला आहे. कारण ट्रान्स काराकोरम टेरिटरी, टिकेटीचा जो भाग आहे तो टिकेटीचा भाग कोणी अवैधरित्या कब्जेत ठेवलेला आहे, चीननी. आणि चीनच्या अंतर्गतच हा भाग आहे, म्हणून आपण त्याला काय करतोय, विरोध करतोय. कारण टिकेटी कोणाचा भाग मानतो आपण, आपला भाग मानतो. म्हणून चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर सुद्धा कुठून जात आहे, तिथूनच जात आहे. आता सध्या ज्या काही न्यूज चालल्या असतील त्या सगळ्या न्यूज याच्या संदर्भाच्या आहेत. याच्या साईडला इकडे अलीकडे सियाचीनच्या साईडला गलवान व्हॅली आहे, त्या गलवानचा सुद्धा भाग आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून प्रिव्हियस मध्ये आपण बघू, हे सगळं समजलं सर्वांना, काराकोरम कशी आहे काय आहे. आता ही काराकोरम जी आहे याची उंची किती आहे म्हणतोय, 8,000 मीटर पर्यंत, म्हणजे 8 किलोमीटर सरासरी याची उंची आहे. सर्वात उंच शिखर कोण आहे इथलं, K2. लक्षात राहील. कोणत्या नद्याच्या दरम्यान बंदिस्त झालेलं आहे, तर शोक आणि यारकन. आता दुसरी जी आपली पर्वतरांग आहे, या दुसऱ्या पर्वतरांगेचं नाव काय आहे, दुसरी जी पर्वतरांग आहे त्या दुसऱ्या पर्वतरांगेचं नाव आहे लडाख. आता लडाख पर्वतरांग कशी विस्तारलेली आहे बघूया. ही लडाख पर्वतरांग अशी विस्तारलेली आहे पूर्ण इथपर्यंत. आणि याचा भाग कुठे गेलेला आहे, इकडे तिबेटकडे गेलेला आहे हा. आणि याचा इकडेही भाग काही इकडे विस्तारलेला आहे, जो भारताच्या बाहेर किंवा अफगाणिस्तानमध्ये गेलेला असेल. नद्यांचा विचार केला तर कोणती नदी येईल मध्ये, इकडून कोणती नदी येणार आहे, अशी शोक नदी येणार आहे अशी. आणि शोक नदीनंतर इकडून हा जो कैलासचा पर्वत आहे, इथं कोण आहे, मानस सरोवर आहे. इथे एक सरोवर आहे, या सरोवराचं नाव काय आहे, मानस सरोवर. मानस सरोवर. आणि मानस सरोवरामध्ये एक ठिकाण आहे त्याचं नाव आहे बोखरचू. बोखरचू हिम नदी आहे ही बोखरचू. या हिम नदीपासून कोणत्या नदीचा उगम होतो, सिंधू नदीचा उगम होतो. मग सिंधू नदी दाखवूया आपण याच्यामध्ये. इथून अशी सिंधू नदी आली आणि अशी ही गेली आणि कुठे मिळाली, बरोबर इथे मिळाली आणि नंतर ही इकडे आली. आता शोक नदी, याला नावही दिलेलं बरोबर आहे. ही शोक आहे आणि ही कोण आहे इकडे, इकडची यारकंद होती ती, ठीक आहे. ही सिंधू नदी आहे. समजणं गरजेचं आहे. बघा, वाचून कितीही वाचलं तरी लक्षात राहत नाही. मॅपिंगच्या माध्यमातून व्यवस्थित जर आपण समजून घेत असेल तरच हे लक्षात राहील. आता पुढे बघा काय म्हणतोय आपण, ही जी काही बोखरचू पासून निर्माण झाली नदी, याच्या दरम्यान आता हा जो भाग आहे हा भाग तिबेटमध्ये आहे, यालाच नाव काय आहे, कैलाश पर्वत. आणि भारताच्या बाहेर जो इकडे विस्तारलेला आहे किंवा सिंधू नदीच्या आणि शोक नदीच्या पलीकडे, याच नाव काय आहे, राका मोशी हरपोशी. कारण आपल्याकडे राकामोशी हरपोशी दोन्ही डोंगर आहेत, दोन्ही शिखर आहेत. मग इकडचा भाग राकामोशी हरपोशी आहे आणि इकडे कोण आहे, कैलाश पर्वत. आणि मध्ये कोण आहे, लडाख पर्वत रांग आहे. आता ही जी लडाख पर्वत रांग आहे, या लडाख पर्वत रांगाची सरासरी जी लांबी आहे, ही सरासरी लांबी किती आहे, 300 ते 350 किलोमीटर लांब आहे, किलोमीटर मध्ये म्हणतोय. आणि जी उंची आहे ही उंची किती आहे, सरासरी 5,000 मीटर पर्यंत आहे.
सरासरी लांबी 300 ते 350 किलोमीटर आणि सरासरी उंची 5000 मीटर पर्यंत उंची आहे. लक्षात राहील. हा कोण आहे? हा लडाख. त्यानंतर आपली तिसरी जी पर्वतरांग आहे इथेच दाखवून देऊ आपण. तिसरी जी पर्वतरांग आहे कोण आहे आपली? कोण आहे ही? दक्षिणेत झास्कर आहे. आणि ही झास्कर अशा पद्धतीने खाली येते आणि अशा पद्धतीने खाली आली की इथून भारताचा जो महत्वाचा भाग आहे ग्रेट हिमालयाची सुरुवात होऊन जाते आणि ग्रेट हिमालय असा विस्तारतो इथं. म्हणजे झास्कर पर्वतरांग कुठे येऊन मिळते? इकडे ग्रेट हिमालयाला मिळते. आणि याच्या मध्ये जे दरी आहे किंवा जे झोन आहे त्या झोनचं नाव काय म्हटलं होतं आत्ताच आपण? हे जे दरी आहे किंवा हे झोन आहे या झोनचं नाव काय म्हटलं होतं आता आपण? सच्चर झोन. काय नाव म्हटलं होतं? सच्चर झोन. मग सच्चर झोनमुळे ट्रान्स हिमालय आणि हिमालय एकमेकापासून वेगळे झालेले आहेत. आणि हे झास्कर आहे, हे झास्कर जे आहे हे बघा याचं नाव काय दिलंय आपण? झास्कर. हे लक्षात असणं गरजेचं आहे. हे जे झास्कर आहे हे कोणाला येऊन मिळते? दक्षिणेत ग्रेट हिमालयाला. हा ग्रेट हिमालय, ग्रेट हिमालय येऊन मिळते आणि या दोन्हीच्या दरम्यान कोण आहे? सच्चर झोन. आता प्रश्न जर विचारला सिंधू नदी खालीलपैकी कोणत्या दोन पर्वतरांगांच्या दरम्यान वाहते असा जर शब्द येत असेल तर काय उत्तर असेल त्याचं? लडाख आणि झास्करच्या दरम्यान कोण वाहते? सिंधू नदी वाहते. जर प्रश्न विचारला की शोक नदीमुळे खालीलपैकी कोणते दोन पर्वतरांग एकमेकापासून वेगळे झालेले आहे, काय प्रश्न असायला पाहिजे? शोक नदीमुळे खालीलपैकी कोणत्या दोन पर्वतरांगा एकमेकापासून वेगळ्या झालेल्या आहेत? तर वर कोण आहे? काराकोरम आणि खाली कोण आहे? लडाख. प्रश्न विचारला जाईल की लडाखचा जो भाग आहे जो शोक नदीमुळे भारताच्या बाहेर तुटलेला आहे त्याचं नाव काय आहे? राकामोशी हरपोशी. पाठांतराची गरज आपल्याला एकदम कमी पडणार आहे, समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे काराकोरम पर्वतरांग झाली, लडाख पर्वतरांग झाली आणि झास्कर. ही जी झास्कर पर्वतरांग आहे जम्मू काश्मीर मध्ये विभागलेली ही झास्कर जे काही आपण त्याला काय म्हणतो आपण एक सॉरी आठवत नाहीये, आठवलं तर सांगतो. खाण्याचा एक पदार्थ आहे जे फुलांपासून बनवलेलं असतं. गुलकंद म्हणण्यापेक्षा सॅफ्रॉनला काय म्हणणार आपण? सॅफ्रॉन साठी प्रसिद्ध आहे. सॅफ्रॉन म्हणजे काय? नाही रे, खाण्याचं राहत. सॅफ्रॉनला आपण ठीक आहे आठवलं तर सांगतो. ठीक आहे बघू. केसर, राईट. म्हणजे केसरच्या उत्पादनासाठी कोण प्रसिद्ध आहे? ही झास्कर प्रसिद्ध आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे हा कोणता भाग झाला? सगळा ट्रान्स हिमालयाचा भाग झाला. आता कुठे येणार आहे आपण? हिमालयाकडे. मग हिमालय कसा आहे बघूया. मग दुसरा जो आपला आहे तो हिमालय कसा आहे बघू. हिमालयाचा जर अभ्यास करायचा असेल तर पुन्हा आपल्याला बघावं लागेल. भारत काढून घेऊ पहिला. हिमालयाचा विस्तार किती आहे? इथून पुढे भारताचा जर अभ्यास करायचा असेल तर भारताचा मॅप काही आपल्याला सुटणार नाहीये. तुम्ही घरी जाऊन थोडंसं मॅपिंगची जर तयारी केली तर व्यवस्थित होईल. आता हिमालयाचा जो विस्तार आहे हा विस्तार इथून सुरुवात होतो. हा विस्तार अशा पद्धतीने हा पूर्ण असा विस्तार आहे भारतामध्ये. आणि हा जो विस्तार आहे सरासरी किती लांबी असेल याची? तर सरासरी लांबी आहे, सरासरी जी लांबी आहे ही सरासरी लांबी आहे 2400 2400 ते 2500 किलोमीटर म्हणूया. म्हणजे इन ॲव्हरेज 2.5 किलोमीटरच्या जवळपास आहे. काही पुस्तकांमध्ये ही 2500 पर्यंत सुद्धा किलोमीटर पर्यंत याचा काय सांगितलेला आहे? विस्तार सांगितलेला आहे. सरासरी जी उंची आहे, सरासरी उंची किती आहे? 5000 मीटर ते किती? 6000 मीटर पर्यंत याची उंची आहे. 5000 मीटर ते किती? 6000 मीटर. याची जी सुरुवात होते भारतामध्ये, इथं एक पर्वत आहे भारतामध्ये, या पर्वताचं नाव आहे नंगा पर्वत. आणि इथे जे काही आहे हा इथे जो भाग आहे याचं नाव आहे, म्हणजे हा थोडासा भारताच्या बाहेरच आहे, याचं नाव आहे नामचा बर्वा.
याचं नाव आहे नामचा परवा. किती उंची आहे? 7,756 मीटर याची उंची आहे. तर हे जे काही पर्वत आहे कोण आहे? नंगा पर्वत आहे. नंगा पर्वत. या नंगा पर्वताची उंची किती आहे? 8,126 मीटर आहे. मग पश्चिमेत नंगा पर्वतापासून पूर्वेत नामच्या बर्वापर्यंत हिमालयाचा विस्तार आहे भारतात. लक्षात राहील. पश्चिमेत कोण? नंगा पर्वत. ते पूर्वेत कोण? नामच्या बर्वा. दोन्हीची उंची विचारली जाईल. आणि हा जो हिमालय आहे, हा सगळा हिमालय सरासरी उंची 2,400 ते 2,500 किलोमीटर आहे. सरासरी उंची 5,000 ते किती? 6,000 मीटर आहे. म्हणजे अशा प्रकारे हिमालय. आणि या हिमालयामध्ये आता किती पर्वतरांगा येणार आहेत? 3 पर्वतरांगा येणार आहेत. पहिलं वरची कोण असेल? ग्रेट. त्यानंतर मध्य किंवा लेसर. आणि त्यानंतर शिवालिक किंवा बाह्य हिमालय. आता तो कसा आहे बघा, लक्षात घ्या. बा हिमालय आहे. या हिमालयामध्ये हा जो भाग आहे हे आहे काराकोरम समजूया. मग हे कोण? लडाख. आणि त्यानंतर हे कोण? झास्कर. बरोबर आहे. त्यानंतर मध्ये झोन आहे. कोणती झोन असेल ही? निश्चितपणे सचर झोन असेल ही. सचर झोन असेल. सचर झोन नंतर हा कोण असेल? ग्रेट हिमालय. त्यानंतर हे कोण असेल? मध्य हिमालय. आणि त्यानंतर हे कोण असेल? शिवालिक. हे आहे शिवालिक. आता बघा समजून घेऊया. इथं इकडून पाणी साचला, इकडून पाणी साचला तर इथं गाळ तयार होईल. गाळ तयार झाला की इथे काय निर्माण झाला समजूया आपण. इथे ही सगळी गाळ तयार झाली. गाळ तयार झाल्यामुळे हा सगळा असा सपाट भाग झाला. मग इथं मैदान निर्माण होईल. मग या सचर झोनवर काही मैदान आहे जिथं काय असेल? निश्चितपणे लोकवस्ती असेल. मात्र अत्यंत थंड भाग असेल. त्यामुळे या भागाच्या म्हणजे ग्रेट हिमालयाच्या पलीकडे कुठलीही लोकवस्ती आपल्याला आढळत नाही. पण इकडे तापमान कमी आहे, म्हणजे तापमान थोडंसं जास्त आहे. त्यामुळे राहण्यासाठी कसं आहे? व्यवस्थित आहे. मग इथे हे जे काही द्रोणी आहे किंवा हे जे झोन आहे बघा, हे खाली दर्या आहेत. इथेही दरी आहे. मग इथं ज्या दर्या आहेत या दर्यांना नाव काय आहे? बा ही जी पहिली दरी आहे आणि ही दुसरी दरी आहे याचं नाव आहे MBT आणि याचं नाव आहे MCT. बर. शिवालिक आणि मध्य हिमालयाच्या दरम्यान कोणती द्रोणी आहे? द्रोणी म्हणजे खड्डा किंवा दरी. कोणती दरी आहे? MBT. मेन बाउंड्री थ्रस्ट आहे ते. मुख्य सीमावर्ती प्रणोत. बा काय म्हणतोय? MBT कोणाच्या दरम्यान आहे? मध्य हिमालय आणि शिवालिक. मध्य हिमालय आणि शिवालिकच्या दरम्यान जी दरी आहे किंवा द्रोणी आहे त्यालाच आपण म्हणतोय MBT, मेन बाउंड्री थ्रस्ट, मुख्य सीमावर्ती प्रणोत. आणि मध्य हिमालय आणि ग्रेट हिमालय याच्या दरम्यान जी दरी आहे त्या दरीचं नाव काय आहे? MCT, मेन सेंट्रल थ्रस्ट, मुख्य केंद्रीय प्रणोत. मग MCT कोणाच्या दरम्यान? मध्य हिमालय आणि ग्रेट हिमालयाच्या दरम्यान. तर MBT कोणाच्या दरम्यान? शिवालिक आणि मध्य हिमालयाच्या दरम्यान. जसा इकडे गाळ साचला तसा इकडेही गाळ साचू शकतो. मग इकडे जर गाळ साचला असेल तर असा गाळ साचून गेला समजूया आपण. गाळ कशाने दाखवलंय आपण? कशाने दाखवलंय? इथे गाळ साचला सगळा हा. आणि मग इकडे लोकवस्ती आढळेल का नाही आपल्याला? लोकवस्ती आढळेल अशी.
आणि सुपीक मैदानाचे प्रदेश निर्माण झाले असतील हे. मग MBT वर जे गाळ साचलेलं आहे त्याला वेगळं नाव आहे आणि MBT वर जे गाळ साचलेलं आहे त्याला वेगळं नाव आहे. मग काय नाव आहेत बघूया. जर शिवालिक आणि मध्य हिमालयाच्या दरम्यान जर MBT असेल आणि त्याच्यावर गाळाचे मैदान साचले असतील तर त्याला काय नाव आहे रे? दुन मैदान. काय नाव आहे? दुन मैदान. कोणता दून? देहरादून, पाटलीदून, कोटलीदून हे सगळे दून मैदान आहेत म्हणून याला दून मैदाने असे नाव आहेत. मग दून मैदान कशावर निर्माण झालेले आहेत? MCT वर का MBT वर? MBT वर निर्माण झालेले आहेत. आता जे काही मध्य हिमालय आणि ग्रेट हिमालयाच्या दरम्यान MCT आहे त्याच्यावर जे गाळाचे मैदान निर्माण झालेले आहेत त्याला काय नाव आहे रे? मर्ग मैदान नाव आहेत. काय नाव आहे? मर्ग मैदान. म्हणजे सोनमर्ग, गुलमर्ग असे जे काही ठिकाण आहे ते कुठे आहेत? मर्ग मैदान आहेत. मग प्रश्न विचारले जातील की MCT वर कोणते मैदान निर्माण झालेले आहेत? MCT वर कोणते मैदान निर्माण झालेले आहेत? मर्ग मैदान. MBT वर कोणते मैदान निर्माण झालेले आहेत? दून मैदान. किंवा असं विचारलं शिवालिक आणि मध्य हिमालयाच्या दरम्यान खालीलपैकी कोणते मैदान आहेत? तर दून मैदान आहेत. आणि मध्य हिमालय आणि ग्रेट हिमालयाच्या दरम्यान कोणते मैदान आहेत? मर्ग मैदान आहेत. म्हणजे अशा प्रकारे काय आहेत. आणि हे जे मैदान आहेत दून मैदान आणि मर्ग मैदान हे फळबागांच्या उत्पादनासाठी किंवा पिकांच्या उत्पादनासाठी काय आहेत? प्रसिद्ध आहेत. हे सगळे जे मैदान विस्तारलेले आहेत ते हिमाचल प्रदेशमध्ये, उत्तराखंडमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये आणि काही थोडासा भाग पंजाबच्या भागामध्ये सुद्धा विस्तारलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे दून मैदान, मर्ग मैदान हे सगळं काय आहे? विस्तारलेलं आहे. समजलं? आता या पद्धतीने जे काही आपण पुढे हिमालयाचा भाग बघणार आहे आणि त्याच्यामध्ये जे विस्तार बघितले आहे त्याच्यामध्ये ग्रेट हिमालयाचा विस्तार बघूया, त्यानंतर शिवालिक आणि त्यानंतर कोण? मध्य हिमालय. या सर्वांचा अभ्यास बघूया आणि शिखर जे आहेत या शिखरांचा सुद्धा आपण क्रम बघूया. हे सगळं जे आहे आपण कधी बघणार आहे? पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, धन्यवाद.